नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या सगळ्या जिल्ह्यांच्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात करूया. हवामान विभागाकडून राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार तर साताऱ्यातील घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या इगतपुरीत पावसानं थैमान घातलं. इगतपुरी परिसरातील दरेवाडी गावातील रस्त्यांवर पावसाचं पाणी आलं तर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची गैरसोय झाली. महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत आणि गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झाला. सापुतारा डांग या जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अंबिका नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेल्यानं उगा चिचपाडा ते अंबापाडा या रस्त्यावर टेम्पो पाण्यातून वाहून गेला तर टेम्पोत अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढलं. नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी पूर्णपणे भरली आहे. पहिल्यांदाच गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. दरम्यान गोदावरी नदी किनारी नाशिककरांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस आला. पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस आला. जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागात जोरदार पाऊस झाला. नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. या पावसामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. नवी मुंबईत सानपाडा बोगदा आणि एपीएमसी मधील मॅप्को या मार्केटमध्ये पाणी साचलेलं होतं. नवी मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. हवामान विभागाकडून पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यात पावसाचा जोर वाढलाय. खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर एकता नगर भागातल्या द्वारका सोसायटीत मुठा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. शहापूरमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची रिपरिप सुरू आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसानं पर्लकोटा या नदीला पूर आला. एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क त्यामुळे तुटला. 100 गावं संपर्कहीन झाली. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरील पूल पाण्याखाली गेला. गेल्या महिन्याभरात तब्बल 4थ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दर्याघाट या परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत. धबधब्यांचं नयनरम्य दृश्य पाहण्याकरता पर्यटक गर्दी करतायत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा या मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात पुन्हा दरड कोसळली. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाटाच्या वळणावर दरड कोसळली. वाहतुकीला याचा फटका बसला. आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. बांधकाम विभाग या गोष्टीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतायत. मुंबईलाही पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. वाहतूक मंदावली. मुंबईतल्या सायनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागतोय. पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर हे धरण ओव्हरफ्लो झालं. धरण 100% भरलं. स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग करण्यात येतोय. 20,000 क्युसेकनं मीरा नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यातील 3 मुख्य मध्यम प्रकल्पांपैकी अडाण प्रकल्प 68% भरलाय. त्यामुळे या प्रकल्पाचे 5 पैकी 3 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आला. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून 7,420 क्युसेक वेगानं प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. रावेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सुकी धरण ओसंडून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झालेत. आमदार आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धरणाचा जलपूजन सोहळा संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग, देवगड या भागात जोरदार पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासात 36.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सर्वाधिक पाऊस कणकवलीत पडतोय। मावळ तालुक्यातील पवना धरण 92% भरलं आहे। पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात 8 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। सततच्या पावसामुळे अद्यापही शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे। धान पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतात। मुंबईत पहाटेपासूनच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीसह अंधेरी, सांताक्रुज या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका 67 वर्षाच्या महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं। नागपूरच्या सक्करदरा परिसरात ही घटना घडली आहे। संबंधित महिलेच्या घराचा दरवाजा अचानक लॉक झाला, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने महिलेची सुखरूप सुटका केली। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे किणी टोल नाक्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आलं। 25% टोल माफ केल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं। उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं। महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। टोलचे भरमसाठ पैसे भरूनही दररोज या महामार्गावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। उल्हासनगरात धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर आला। मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या मुलीच्या आईनं 10 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली। मुलीनं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयातून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। बीड नगरपालिकेच्या वतीनं 6 वर्षांपूर्वी तब्बल 2 कोटी 23 लाख रुपये खर्च करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी वातानुकूलित भाजी मंडई उभारण्यात आली। मात्र नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही 2 मजली इमारत लोकार्पणाविना धूळखात पडून आहे। अकोल्यातील हिवरखेड भागात मुसळधार पावसामुळे नाले सफाईच्या कामांची पोलखोल झाली। नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो। या विरोधात नागरिकांनी नगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप बसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा इथल्या गर्भवती महिलेला उदय नदीतील पुराच्या पाण्यातून झोळीच्या सहाय्यानं वाट काढत रुग्णालयात न्यावं लागलं। 7 किलोमीटर पायी प्रवास करत ग्रामस्थांनी रुग्णालय गाठलं। विशाळगडावरील नुकसानग्रस्त घरांच्या उभारणीसाठी शासनानं 1.5 कोटींची मदत जाहीर केली आहे। 42 घरांच्या उभारणीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं आहे। मात्र गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गावकऱ्यांना निधी मिळणार नाही। दापोली इथल्या पाडले समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं। तब्बल 700 बंगल्यांचा प्रकल्प बांधला जातोय। यासाठी डोंगर माथ्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली, त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाडले कोंड या गावातल्या घराजवळ दरडी कोसळण्याची घटना घडली आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे। यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूनं थैमान घातलंय। एका महिन्यात डेंग्यूचे 37 रुग्ण आढळले। आरोग्य यंत्रणा सतर्क झाली। सध्या आरोग्य विभागाकडून शहरात आणि ग्रामीण भागात तपासणी मोहीम राबवण्यात येते। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। बीडमध्ये मका उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे। अळीमुळे मक्याची पानं आणि पोग्यांचं नुकसान होत आहे। गडचिरोलीतल्या अहेरीत लाचखोर मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला एसीबीने अटक केली। जमिनीच्या कागदपत्रांमधील नावात फेरफार करण्यासाठी 6,000ची लाच घेताना एसीबीने सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडला। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 100% भातरवण्या पूर्ण झाल्या। जवळपास 75,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावर पावसाळी भातशेती करण्यात आली। शेतीसाठी पूरक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। धाराशिवच्या गोरेगावात दारू उत्पादन करणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले, त्यामुळे गावात रोगराईचं प्रमाण वाढलं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि कंपनीतून गावात येणारे पाणी बंद करण्यात आले।
गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प करण्यासह चाळीसगाव तालुक्यात पिण्यासह शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, मात्र निवेदनात आत्मदहनाचा इशारा हा शब्द असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यास नकार दिला। त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले। मलकापूरमध्ये उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन तुपकरांनी मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याने तुपकर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती आणि जमातीचं उपवर्गीकरण करावं यासाठी लहुजी शक्ती सेना मागणी करते। अखेर त्यांच्या मागणीला यश आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांनी या संदर्भात आदेश दिलेत। यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने श्रीरामपूर इथं पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नागपुरात प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। दुसरीकडे आरोग्य अधिकारी नशेत धुंद असल्याचा आरोप केला जातोय। नरखेड तालुक्यातील मोवाड इथल्या पीएचसी मधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। नशेत धुंद असलेल्या अधिकाऱ्यामुळे विष प्राशन केलेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळाला नाही। धाराशिव युनिक मल्टीकॉन्स कंपनी बरोबरचा करार संपुष्टात आलाय। पुरातत्व विभागाने नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला ताब्यात घेतलाय। हा किल्ला संगोपनाकरता 10 वर्षांच्या करारावर देण्यात आला होता, पण आता याची मुदत संपल्याने पुरातत्व विभागाने हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला, म्हणजे पुरातत्व विभागाच्या। उरण इथल्या यशस्वी शिंदे आणि मुंबईच्या धारावी इथल्या अरविंद वैश्य यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून शहापूर बंदची हाक देण्यात आली। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद पाळण्यात आला। यावेळी शहरातील शिवतीर्थावर शेकडो हिंदू बांधवांनी शोकसभा घेतली। पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, तो दिवसेंदिवस वाढतोय। त्यातच बंदराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला देखील वेग आलाय। मात्र यावेळी कुर्जे धरणातील पाणी आरक्षित केल्याने शेतकऱ्यांचा विरोध वाढण्याची शक्यता आहे। जळगावच्या आडावत इथं श्री संत सावता महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्याकरता आलो। त्यांचे म्होरके अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केली। ते पुण्यात मेळाव्यात बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला। राम मंदिर संसद भवन गळतंय, हे सरकार गळती सरकार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। पुण्यातील पुरात अनेकांचे संसार पाण्यात गेले, यात निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही। 3 महिने थांबा, कॉन्ट्रॅक्टरचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी केला। भाजपला पैशाचा विकार झालाय, सत्तेसाठी माणसं फोडतायत, सत्तेसाठी वाटेल ते हा सत्ता जिहादचाच विषय आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली। शिवसेना म्हणजे धगधगती मशाल आहे, हा लढा उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा नाही, हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यामुळेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचा ताबा सुटलेला आहे, त्यांच्यावर काय उत्तर द्यावं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। ठाकरे खरंच औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झालेत अशा शब्दात त्यांनी अमित शहांवर टीकेला उत्तर दिलं। जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ठाम मत झालेलं आहे, एकमत झालेलं आहे। त्यामुळे सगळेच जण मलाच टार्गेट करतात, मीच त्यांचा मुख्य टार्गेट आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। नागपुरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला यावेळी त्यांनी उत्तर दिलं। ठाकरे जे बोलले ते महाराष्ट्राची संस्कृती नाही, मात्र आम्ही आमची पातळी सोडणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले। सत्ता गेली आणि आता पुन्हा सत्ता येणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सभ्यता आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे टीकेचे शब्द शोभत नाहीत अशा शब्दात त्यांनी फडणवीस आणि शहांवरील टीकेला उत्तर दिलं। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे सगळे पुरावे सीबीआयकडे आहेत असे गंभीर आरोप सचिन वाझेंनी केले। याबाबत फडणवीसांना पत्र लिहून सगळी माहिती दिली आहे असं सचिन वाझेंनी म्हटलंय। पत्रात जयंत पाटलांसह इतरांचीही नावं असल्याची माहिती आहे। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।